मध्ये सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत। सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी रोज रोज नवीन खुलासे होत आहेत। आपल्याला माहिती आहे एकीकडे ईडीच्या चौकशीचा फेरा सध्या सुरू आहे आणि याच दरम्यान आता सुशांत सिंग बद्दल आणखीन एक धक्कादायक खुलासा रियानं केला असं कळतंय। तिच्या म्हणण्यानुसार सुशांतला हॉटेलमध्ये भूत दिसलं होतं असा रियानं दावा ईडीकडे केलाय। हॉटेलमध्ये भूत दिसल्यानंतर सुशांत नैराश्यात गेला होता असं मुंबई पोलिसांना रियानं सांगितलं आणि या जबाबातून हा आणखीन एक खुलासा आता समोर आलाय असं कळतंय। आपल्याला माहिती आहे सध्या रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांची ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये असे वेगवेगळे दावे सध्या केले जात आहेत। एकीकडे आर्थिक गैरव्यवहार या सगळ्यामध्ये झालाय का, सुशांतच्या नैराश्याचा गैरफायदा घेऊन त्याला सगळ्यापासून अनभिज्ञ ठेवण्यात आलं होतं का, या सगळ्याचा विचार आणि या सगळ्यामध्ये काही गैरफायदा घेऊन काही आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले होते का, या सगळ्याचा तपास आता सध्या केला जातोय। सुशांत सिंग राजपूतनं 14 जूनला आत्महत्या केली आणि आता ऑगस्ट महिन्यापर्यंत ही आत्महत्या आहे का ही हत्या आहे असे अनेक तर्कवितर्क यात लढवले जात आहेत। आणि आता रिया चक्रवर्तीनं काल जो जबाब दिला त्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की सुशांतला हॉटेलमध्ये भूत दिसलं होतं आणि त्यानंतर तो नैराश्यात गेला होता असे दावे केले जात आहेत। आणि आपण बघतोय की आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी रियानं जबाबामध्ये ही माहिती दिली आणि त्यातून हा खुलासा झाल्याचं कळतंय। तिचं असं म्हणणं आहे ऑक्टोबर 2019 मध्ये सुशांत आणि माझा भाऊ शोविक चक्रवर्ती युरोप टूरला गेलो होतो आणि यावेळी आम्ही इटलीच्या फ्लोरेन्स शहरातल्या एका 600 वर्ष जुन्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि यावेळी हॉटेलमध्ये मी आणि शोविक वेगळ्या खोल्यांमध्ये होतो, सुशांत वेगळ्या खोलीत होता आणि काही कामानिमित्तानं मी आणि शोविक हॉटेलमधून बाहेर गेलो। काही तासांना जेव्हा मी हॉटेलमध्ये परत आलो तेव्हा सुशांत हॉटेलच्या एका कोपऱ्यात बसून रुद्राक्ष माळेचा जप करत होता आणि यावेळी सुशांत खूप घाबरलेला होता आणि तो कापत होता ज्यामुळे त्याला घाम आला होता असं देखील यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे आता आपल्या सोबत आहेत। डॉक्टर, खरं तर एकीकडे या सगळ्या प्रकरणाचे खुलासे नवनवीन होत आहेत, पण असे भास होणं आणि नैराश्य या सगळ्याचा परिणाम आणि वेगवेगळे भास याबद्दल आपण कसं विश्लेषण कराल? नाही, एकदा पहिली गोष्ट मी स्पष्ट करतो की सुशांत सिंग राजपूत याला काही मी तपासलेलं नव्हतं, त्यामुळे त्याच्याविषयी मी काही स्पष्ट बोलू शकत नाही। कारण ती केस कोणी हँडल केली मला काही कल्पना नाही। परंतु मी एकच सांगू शकतो की कोणत्याही व्यक्तीला पॅनिक अटॅक येऊ शकतो आणि पॅनिक अटॅक म्हणजे तीव्र स्वरूपाचा चिंतेचा झटका आणि त्याच्यामध्ये आपल्याला भीती वाटत असताना आपल्याला समोर दिसणाऱ्या गोष्टी अधिकाधिक भीतीदायक वाटायला लागतात। की आपण अंधाऱ्या रस्त्याने जात असताना आपल्याला जरा जरी कसला पावलांचा आवाज आला तरी कोणीतरी चोर असेल असं वाटतं। ही रिॲक्शन नॉर्मल आहे आणि त्याच्याकरता त्यांनी स्वतःला मदत करणं हे पण नॉर्मल आहे। मला असं वाटत नाही की हे एक मोठ्या मानसिक रोगाचं लक्षण आहे। हॅलो डॉक्टर, पण या सगळ्यामध्ये म्हणजे ही केस तर आता आणखीन गुंतागुंतीची होत चालली आहे। हा एक पूर्ण वेगळा प्रकार, पण एखाद्या व्यक्तीला असे भास साधारण कधी होऊ शकतात आणि त्यावेळी औषधोपचार किंवा कसं कळू शकेल की आता उपचारांची गरज आहे किंवा हे नेहमीचं वर्तन नाही? मुळात हे भास आहेत की नाही आपल्याला ठाऊक नाही। हॅलो हॅलो हो, मुळात हे भास आहेत की नाही आपल्याला ठाऊक नाही। हो डॉक्टर, तुमचा आवाज येतोय। म्हणजे एखादी नसलेली गोष्ट दिसणे, एखादं चित्र समोर दिसत असताना त्याच्यामधनं काहीतरी वेगळा अर्थ निघणे आणि भास या दोन अत्यंत वेगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे जर सुशांत सिंग राजपूत त्यावेळेला त्याला जर कसली टेन्शन असेल किंवा त्याला जर पॅनिक अटॅक आलेला असेल तर अशा प्रकारे समोरच्या दिसणाऱ्या गोष्टीचं काहीतरी इंटरप्रिटेशन होऊ शकतं। हे कोणाच्याही बाबतीत शक्य आहे। याच्यावरनं मी त्याला मानसिक रोग होता हे डायग्नोज करणार नाही मी या इतक्या माहितीवरनं। लक्षात आलं? आपण बघतोय रियानं हा दावा केला ईडीकडे आणि त्यातून हो डॉक्टर, रुग्ण आहे आपण बघतोय मुंबई पोलिसांना रियानं हा जबाब दिला होता आणि त्याच्यातून हॅलो डॉक्टर, तुम्ही सांगत होतात काही? मी असं म्हटलं की अशी कंडिशन कोणाची होऊ शकते, कोणालाही पॅनिक अटॅक कुठेही येऊ शकतो आणि त्या अवस्थेमध्ये असताना समोर दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला भीतीदायक वाटू शकतात। हा सर्वसामान्य माणसाचा अनुभव आहे। त्याच्यावरनं या माणसाला, या व्यक्तीला म्हणजे सुशांत सिंग राजपूतला एक मोठा मानसिक रोग झाला होता का याविषयी आपल्याला मत देणं शक्य नाही।
याचं कारण असं आहे की एका सिंगल एपिसोडवरनं कोणालाही मानसिक रोगाचा आपण शिक्का लावू शकत नाही. त्याची व्यवस्थित हिस्ट्री त्याची पूर्णपणे आपल्याला माहिती असली तरच आपण म्हणू शकतो. खरंय खरंय. धन्यवाद डॉक्टर. आपण बघतोय की या सगळ्यावर एकीकडे नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत, पण रियानं खुलासा केला होता हा ईडीकडे आणि तिचं असं म्हणणं आहे की आम्ही एका हॉटेलमध्ये तिघं थांबलो होतो आणि एका प्रसिद्ध चित्रकाराचं पेंटिंग होतं आणि ज्यामध्ये हे चित्र बघितल्यानंतर रियाचं म्हणणं असं आहे की सुशांत सिंग राजपूतला यामध्ये भूत दिसलं होतं आणि त्यानंतर तो प्रचंड घाबरलेला होता. पुढची बातमी आपण बघणार आहोत. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी बिहार पोलिसांवर सडकून टीका केल्याचं कळतंय. बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांवर हल्ला करणं ही अत्यंत दुर्दैवी आहे, टीका करणं अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांचं यामुळे खच्चीकरण होऊ शकतं अशी परखड टीका आता उज्ज्वल निकम यांनी केली आहे. गुन्हा जिथे घडतो तिथेच खटला चालतो, हा कायदा आहे असं देखील आता उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे बिहार पोलिसांचं वर्तन दुर्दैवी आहे अशा कठोर शब्दात बिहार पोलिसांवर आता उज्ज्वल निकम चांगलेच बरसलेले दिसत आहेत. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. आपल्याला माहिती आहे की सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस असा वाद होत होता आणि त्याच्यावर आता ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर नेमकं काय म्हणतात तेही ऐकूयात. आज सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर देशात जे काहूर उठलेलं आहे त्याच्याविषयी मला जास्त चिंता आहे. कारण असं आहे की सुशांत सिंगने आत्महत्या केली का, सुशांत सिंगला आत्महत्या करण्यास भाग पाडले का, सुशांत सिंग यांचा खून झाला, अशा प्रकारची थेरी घेऊन बिहार पोलिसांनी उघडपणे जो महाराष्ट्र पोलिसांवरती हल्ला सुरू केला हे देखील अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढच्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातील एखाद्या गुन्हेगाराला इंग्लंडमध्ये लंडनमध्ये जाऊन लपण्याची जरूर नाही. तो जर बिहारमध्ये गेला तर बिहार पोलीस महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य करणार नाही व उलट पक्षी बिहारमधला एखादा गुन्हेगार महाराष्ट्रातून लपला तर महाराष्ट्र पोलीस त्याला सहकार्य करतील का, हा प्रश्न देखील सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर उपस्थित झाला आहे. या देशाचा नागरिक म्हणून मला ही बाब अत्यंत चिंतनीय आणि भेडसावणारी वाटली. कारण असं आहे की याचे दूरगामी प्रयत्न होणार आहे. ही गोष्ट खरी आहे की सुशांत सिंग याच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या मृत्यूच्या इन्क्वेस्टबद्दल 174 नुसार इन्क्वायरी सुरू केली. ह्या इन्क्वायरीची फलनिष्पत्ती काय झाली याचा आजपर्यंत त्यांनी कुठेही जाहीरपणे खुलासा केला नाही आणि त्याच न खुलासा करण्याचं कारण मिळूनच येथे बिहार पोलिसांनी उघडपणे मुंबई पोलिसांवरती हल्ला सुरू केला. मुंबई पोलिसांनी शांतपणे बसला, कुठेही प्रतिसाद दिला नाही. अशी जी ओरड बिहार पोलिसांनी केली ही देखील दुर्दैवी होती. कायदा असं सांगतो की जेथे गुन्हा घडतो त्या ठिकाणी कोर्टाला तो खटला चालवण्याचा अधिकार आहे. आज ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने मी जास्त भाष्य करणार नाही, पण बिहारचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे खुलेआम इलेक्ट्रॉनिक चॅनलला मुलाखती देऊ लागले आहेत आणि मुलाखतीतून महाराष्ट्र पोलिसांबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण करू लागले, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी अनेक ठिकाणी सांगितलं की तुम्ही जे करता त्यामुळे पोलीस फोर्स हा डिमोरलाइज होण्याची शक्यता आहे. याचं भान देखील आज दुर्दैवाने बिहारच्या पोलिसांना राहिलं नाही, बिहारच्या राज्यकर्त्यांना त्यांना आवरलं नाही. आणि नंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. पुण्यासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या बऱ्यापैकी पाणीपुरवठा सध्या होताना दिसत नाही. बऱ्यापैकी पाणीसाठा नाही असंच म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत 62% इतकाच पाणीसाठा या धरण साखळीत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 4ही धरणं इथे 100% क्षमतेनं भरली होती. यंदा मात्र पावसानं दरवर्षीप्रमाणे जोर अजूनही पकडलेला नाही आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे धरणं अजूनही भरलेली नाही आहेत. खडकवासला धरण सध्या 99.16% भरले आणि त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालाय. पण 8 दिवसांपूर्वी हे धरण भरेल अशी अपेक्षा होती, पण त्या प्रमाणात मात्र इथे पाण्याचा साठा अजून झालेला दिसत नाही.
पुण्यानंतर बातमी आहे नाशिककरांसाठी महत्त्वाची, कारण नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारली आणि त्यामुळे पाणी कपातीचं संकट तिकडे कायम असलेलं दिसतंय। गंगापूर धरण समूहात फक्त 42% इतकाच पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 49% तूट इथे जाणवते। जिल्ह्यात 24 धरणातील फक्त माणिककुंज आणि भावली ही 2 लहान धरणच आतापर्यंत भरलेली आहेत। इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे काटकसर करा असं पत्रच आता जलसंपदा विभागानं पालिकेला पाठवल्याचं कळतंय। त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या नाशकात गंभीर परिस्थिती आहे। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, त्यामुळे नाशिककरांना पाणी आता जपून वापरावं लागणार आहे, कारण गंगापूर धरण समूहात फक्त 42% पाणीसाठा शिल्लक आहे। 24 धरणांमधील फक्त माणिककुंज आणि भावली ही 2 लहान धरणच आतापर्यंत भरू शकली आहेत आणि इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र अजूनही गंभीर परिस्थिती आहे असंच कळतंय। त्यामुळे पाण्याचा जपून वापर करा, पाण्यात काटकसर करा पाण्याच्या वापरामध्ये, असं आता आवाहन केलं जातंय। आणि आता बातमी औरंगाबाद जिल्ह्यातली आपल्याला माहिती आहे, युरिया खत आणि शेतकऱ्यांच्या समस्या मात्र या संदर्भातल्या संपताना दिसत नाहीत। औरंगाबादमधली बातमी आता आपण बघतोय, कारण युरिया खतासाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रांगेत उभं राहावं लागतंय। चित्ते पिंपळगाव या गावात खतासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आपण दिसतीये आपल्याला। युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या रांगा तिथे लागलेल्या आहेत। 2-2 तास शेतकऱ्यांना या रांगेत उभं राहावं लागतंय। रांगेत 30 ते 40 गावांसाठी फक्त 4च दुकानं आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते। यावर्षीच्या हंगामात पहिल्या दिवसापासूनच युरिया खतासाठी शेतकऱ्यांना अशी फरफट सहन करावी लागते। अधिक माहिती घेणार सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, एकीकडे सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा तर इथे बाजूलाच पडलेला दिसतोय आणि युरिया खतासाठी 2-2 तास उभं राहावं लागतंय। आत्ताचे काय अपडेट्स मिळत आहेत औरंगाबादमधून? रेणुका, ही अत्यंत गंभीर बाब ग्रामीण भागामध्ये दिसते, कारण प्रशासन राज्य सरकार म्हणतं की युरियाचा मुबलक साठा आहे, मात्र ग्रामीण भागामध्ये युरिया शेतकऱ्यांना सापडत नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोना आहे, त्यामुळं आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होताना दिसतोय आणि अशा पद्धतीने शेतकरी जर गर्दी करायला लागले, जर सरकारने व्यवस्थित पुरवठा केला तर सरकार निश्चितच शेतकरी गर्दी करणार नाही। मात्र पुरवठा नाही, अनेक दुकानांवर नो स्टॉकच्या पाट्या आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि आता शेतकऱ्याला खताची अत्यंत गरज आहे, कारण पिकं शेतामध्ये तयार झालेले आहेत, त्यांना खत घालायचं आहे, मात्र खत भेटत नाही। एकंदरीत प्रशासन म्हणतात मुबलक साठा आणि बाजारात तर उपलब्ध नाही, या भ्रमामध्ये आता शेतकरी आहे। धन्यवाद सिद्धार्थ, या माहितीबद्दल। आपण बघतोय शेतकऱ्यांच्या समोरची ही मोठी समस्या आहे आणि इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर आता एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मुद्दा उपस्थित केला आहे, त्या संदर्भातली बातमी आहे। कारण राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर नियमबाह्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यामागचं नेमकं कारण काय, असा सवाल त्यांनी आता उपस्थित केलेला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी या संदर्भात पत्र देखील पाठवल्याचं कळतंय। राजकुमार ढाकणे यांची या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, नेमकं देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय? राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर राज्याच्या गृह खात्यानं विशेष अधिकार वापरत राजकुमार ढाकणे यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्याच्यावरच देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं जर पोलिसांच्या तक्रारींचं निवारण करण्याचं काम घेतलं तर हे राज्य कायद्यासाठी सुव्यवस्थेचं काम कसं करू शकेल, असा देखील सवाल त्यांनी विचारलेला आहे। राज्यातल्या पोलिसांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण असतं, त्याला सत्र न्यायालयाच्या समकक्ष अधिकार आहेत। सगळ्या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रारींचा निपटारा करण्यासाठी हे प्राधिकरण आहे। त्यातल्या नियुक्त्या ह्या डोळ्यात तेल घालून खरं तर करायला हव्या, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची नेमणूक होत असेल तर ते अतिशय गंभीर आहे आणि राज्यातल्या संपूर्ण पोलीस दलाचं मनोबल खच्ची करणार आहे। निश्चित असा मुद्दा त्यांनी या पत्राद्वारे उपस्थित केला। धन्यवाद विवेक, या माहितीबद्दल। आपण बघतोय की ढाकणे यांच्या नियुक्तीबद्दल हे पत्र आता पाठवण्यात आलं असं कळतंय। इतरही बातम्यांचा पुन्हा भेटत राहणार आहोत। आता इथेच थांबतोय, पहा फक्त न्यूज 18।